आपला जर चमकायचं आहे तर सुरुवात पृथ्वीवरच करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आताच मी सुरुवातीला सांगले, पाळक सांगितलं, सुरुवात इथूनच आहे. इथे सुरू तर तिथे चमकणार, इथे बुडाले तर तिथे बुडणारच आहात तुम्ही. आणि यासाठी आज आपल्याला जायचं आहे आणि आपलं बळ आणि ताकद आहे की प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी कुठे जन्मलाय, कोणत्या देशामध्ये? पॅलेस्टाईन मध्ये तो जन्मलेला आहे आणि तो एका छोट्याशा राष्ट्रामध्ये चमकलेला आहे. परंतु आज आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे बघितलं तर त्याचं नाव सर्व जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. तो पॅलेस्टाईनच्या बाहेर गेला नाही, परंतु आज संपूर्ण जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जिथे जवळचे 800 कोटी लोक आहेत तिथे प्रत्येकामध्ये येशू चमकत आहे. येशू ख्रिस्त अमानवीय मरण, क्लेशमय मरण हे सर्व भोगणारा व्यक्ती काही राजा नाहीये, तो काही अपराधासारखा मरण पावला, परंतु जगभर चमकत आहे. आपण संत पौलाकडे बघितलं तर पुढे तो प्रेषितांचा वारसा घेऊन पुढे जात असताना तो देखील रक्तसाक्षी झालेला आहे. आणि आज आपण पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याचे लिहिलेल्या पत्रांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा जगात कोणताही असा ख्रिस्ती व्यक्ती नसेल तो हे पत्र वाचून मंडळी आणि मंडळीच्या व्यवस्थेसाठी ह्या पत्रांचा उपयोग केला जात नाही. आपल्याला माहिती मंडळीची व्यवस्था जे काही सिस्टम आहे ते लावण्यासाठी पौलाचा मोलाचा योगदान आहे. आणि त्या पत्राच्या द्वारे त्यांनी या मंडळीच्या उभारणीमध्ये जे कार्य केलेले ते कधी देखील विसरता येणार नाही. दानिएलाने जे काही सांगितलेलं आहे, जे काही त्याने प्रॉफेसी केलेली आहे, आता ही प्रॉफेसी तुमच्या आणि माझ्याबद्दल आहे की साठी आपण इथे जेव्हा गुडघ्यावर बसणार आपण पॉलिशिंग साठी येत आहोत. प्रेज द लॉर्ड. हे आपण नुसतं आलं घेतलं, खूप 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 बरं वाटलं, पळायचं, खूप समाधान वाटण्यासाठी नाही. त्याच्या पुढे काहीतरी आहे, त्याच्या पुढे कुठेतरी तुम्हाला जायचं आहे, त्याची तयारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने उगाच स्मरण करा आणि म्हणजे आठवण करा असं नाहीये. आणि त्यासाठी आज आपण जेव्हा त्या वधस्तंभाच्याकडे जाणार आहोत किंवा त्या वधस्तंभाची आपण आठवण करणार आहोत तर इब्रिकरास पत्र 2 अध्याय आणि 2 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टी करत असताना आनंदाने त्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. वाचा इब्री 12:2. जो आनंद त्याच्या पुढे होता. हो, वधस्तंभावर कोणाला आनंद वाटेल? आपल्याला तर बरं वाटतं. इथे छान, इथे कॅमेरे 3 लावलेले, सुंदर असे लाईट लावलेले, फॅन लावलेले, थोडी उष्णता आहे, परंतु आपण खूप आनंदी असतो, उत्सुक असतो. चला चला जायचं. प्रभू येशू ख्रिस्ताला असं काय आपल्या 18 तास पाणी न पिता त्या वधस्तंभावर टांगून घेणं आणि अपमानजनक मृत्यू, तोही जगाचा निर्माण करताय, तो आनंदाला सामोरे जाते. इथे काय लिहिलेलं आहे? पाऊल म्हणतो आनंदाने सामोरे जात असताना पुढे काय लिहितो? जो आनंद त्याच्या पुढे होता. प्रश्न हा आहे की तुमच्या आणि माझ्या मध्ये कोणता आनंद आहे? 90% किंवा 70% लोक असे म्हणतील की पाळक साहेब, नाही जीवनामध्ये काहीच आनंद नाही राहिला, काही रस नाही उरला, आपलं जगायचं, येतात पोरं बाळा, खायचं प्यायचं, खूप महागाई वाढली हो, घर चालवणं कठीण झालं, नवऱ्यापासून सुख नाही, घरात मुलं काही व्यवस्थित नाही, काही व्यवस्थित चाललेलं नाही, थकलेलो आहो मी पाळक साहेब, काय ते आनंद बिनंद आता ते बघू स्वर्गात बिर्गात गेलं. नाही. तो आनंद तिथे जो त्याला येणाऱ्या दिवसामध्ये मिळणार होता, त्या आनंदासाठी हे तुच्छतेचं मरण त्याने स्वीकार केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की ज्याला माझं शिष्य होऊ इच्छा आहे, ज्याला माझ्या शिष्य व्हायचंय, त्यांनी काय करावं? आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं. प्रेज द लॉर्ड. किती जण शिष्य आहेत? त्याच्या हात वर करा. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हायचं आपल्याला, यस, आपल्या सर्वांना व्हायचं. आणि जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जे येशू ख्रिस्ताला अनुसरतात, ज्याला आपण फॉलोअर्स म्हणतो, जे शिष्य आहे, त्यांच्यासाठी अटच आहे की वधस्तंभ घेऊन चालावे. आणि किती मी वधस्तंभाबद्दल लागोपाठ तुम्हाला संदेश देते, त्यामुळे मी फार खोलात जाणार नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, वधस्तंभामध्ये कोणता आनंद लपलेला आहे? कारण की येशू ख्रिस्ताने आज परत रिमाइंड केलंय की माझ्या स्मरणार्थ हे करा. येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केलाय. तुम्हाला काय करायचंय?
आम्हाला स्मरण करायचंय. परंतु स्मरण करत असताना देखील आम्ही फॉलोअर आहोत, तर आम्हाला देखील काहीतरी करायला पाहिजे ना, की सगळं काही येशूनेच करायचं आणि आम्ही नुसतंच येशू के दिन स्वर्ग जाएंगे काहीच नाही करायचं. तर त्याकडे आज आपण जात असताना विशेष करून ही बाब लक्षात ठेवा. आजच वचन एक वाचलेलं आहे आणि नेहमी आपण ते वचन वाचत असतो आणि ते वचन वाचत असताना आता सन्माननीय पाळक साहेबांनी ते वचन वाचलेलं आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त ह्या मत्तेकर शुभवर्तमान याचा 26वा अध्यायामध्ये प्रभू भोजनाच्या विधीच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये तो अतिशय दुःखी आहे, कारण की आपल्यामधून एक जण मला धरून देणार आहे आणि त्याचं नाव पण त्याला माहिती आहे, व्यक्ती पण कोण आहे. तो खिन्न झालेला आहे, तो अतिशय दुःखी आहे, कारण की त्याला माहिती आहे ही शेवटला वेळेस मी भोजन घेत आहे आणि ही विधी जगासाठी कायमची स्थापन करण्यात जाणार आहे, ज्याला आपण प्रभू या कम्युनियन विधी म्हणतो. आणि त्या विधीमध्ये शेवटी आपल्याला असं दिसतं की त्यांचं सर्व भोजन झाल्यावर 30व्या वचनामध्ये असं लिहिलंय की नंतर ते गीत गाऊन जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. गीत गाऊन. बघा, आपल्याला अशा प्रकारच्या दुःखाला जात असताना गीत आणि स्तुती करत प्रभू येशू ख्रिस्त निघालेले. प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, जसं पाळक साहेबांनी आव्हानच केलेलं होतं की गीत गा, मनापासून गीत गा, स्तुती करा. येशू ख्रिस्त देखील वधस्तंभाकडे जात असताना गीत गाऊन निघालेले आहे. आता इथे लिहिलेलं आहे, हायलाइट करून ठेवा ते. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट आणि समस्या येत असताना गीत म्हणजे स्तुती स्तवन करत आपण त्याला सामोरे जातो का, की रडत रडत आपण सामोरे जातो? कारण की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या समयची जे चित्र दिसतं त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वळून त्या स्त्रियांकडे जे रडत होते त्यांच्याकडे बघून म्हणतो, माझ्यासाठी रडू नाही, रडू नका, तर माझ्यासाठी तुम्ही आनंद माना, कारण की हा जो वधस्तंभ आहे तो खऱ्या अर्थाने तुम्हाला घ्यायचा होता, तो मी घेत आहे. प्रेज द लॉर्ड. पण रडायचं तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा, रडायचं तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. प्रियांनो, आज पाळक साहेबांनी आवाहन केलं, सिस्टर डेव्हिड यांनी देखील प्रार्थना केली की मुलाबाळांसाठी फार कठीण दिवस आले आणि लोक वधस्तंभाच्याकडे कमी आणि मोबाईलकडेच जास्त बघणारे आता पहिल्याच निर्माण झालेले आहे. ते अनेक जण म्हणतील आम्ही मोबाईलवर फार वधस्तंभ बघतो. पाळकचा तुम्ही स्क्रीन बघितलं ना तर मोबाईल वधस्तंभच ठेवून बसतो. प्रियांनो, आम्ही काय बघत आहोत? आमचं विजन काय आहे? आमच्या मुलाबाळांचं विजन काय आहे? काय नोकरी करणं, पैसा कमवणं, धन कमवणं आणि एक दिवस मरून जायचं, इतक्या पुरतच तुमचं जीवन जर मर्यादित असेल तर मला सांगू द्या, आकाशातल्या चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे तुम्ही आणि मी कधीच होणार नाही. आणि यासाठी हे शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यामुळे आपण जेव्हा त्या वधस्तंभाच्या पाशी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला सामोरे जात असताना आता सल पाऊल म्हणतो तो आनंदाने जातो. नंबर 2, त्याच्याकडे जर आपण बघितलं तर त्यांनी गीत गात गात त्या वधस्तंभापाशी गेला आणि प्रियांनो, त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर प्राण अर्पिलेले आहे. आणि ते आनंद कोणता होता? जेव्हा आजच आपण यशाया 53 जेव्हा आपण वाचतो त्याच्या शेवटी असं लिहिलेलं आहे यशाया 53 मध्ये की 11 वचन आणि 12 वचन वाचतो, त्याचा जीवाची वेदना सरल्यावर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा वेदना जो त्यांनी वधस्तंभावर किती तास सहन केले सांगा बरं? वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने किती तास घालवले? 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास, 3 तास, किती तास घालवले? आपण प्रार्थना करतो उपास तर 12 ते 3 पडाक साहेब, बस 3:30 म्हटलं की बस झालं. काय कुठून वक्ता धरून आणलेला आहे? 4च वाजवले आज. काही काही लोक 5 वाजले पाळक साहेब. येशू ख्रिस्ताने 6 तास घालवलेले. किती तास? 6 आवर्स वधस्तंभावर घालवले. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल इथे यशाया येणे प्रकारे म्हणतो 11 वचनामध्ये, त्याच्या जीवाच्या 6 तास या ज्या वेदना त्यांनी वधस्तंभावर त्याच्या अगोदर ज्या वेदना सहन केलेल्या आहे ते सरल्यावर त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास काय ठरवणार आहे? निर्दोष ठरवेल. त्याच्या अधर्माचा भाप तो त्याच्यावर देईल. त्यामुळे
मी त्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला थोरांबरोबर विभाग देईन, बलवानाबरोबर लूट देईल, कारण त्याने आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला आणि त्याने स्वतःला अपराधामध्ये गणू दिले. कशामध्ये गणू दिले? अपराधामध्ये गणू दिले. आणि बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराधांसाठी त्यांनी मध्यस्थी केली. बघा प्रियांनो, येणार दिवसामध्ये काय, येणार दिवसामध्ये काय. आताच मी जे पुस्तक लिहिते शेवटला एकदम आता लवकरच प्रिंटिंगसाठी पण पुढचं पुस्तक माझं येते आणि त्यामध्ये प्रवास आहे, जर्नी आहे कनान पासून सियोन पर्यंत. आणि इब्रिकारास पत्र यामध्ये 11व्या अध्यायामध्ये खूप मोठी यादी आहे की त्यांना लांबून काही गोष्टी परमेश्वराने दाखवल्या पण त्या राष्ट्रामध्ये प्रवेश केला नाही. परंतु लांबून काय बघितलं ते नंतर त्या पुस्तकामध्ये आपण वाचा. परंतु एकच गोष्ट होतं की ते लांबून कनान नव्हे तर ते सियोन बघत होते. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला कुठे जायचं? सियोन देश. आम्हाला कनानला जायचं म्हणजे यरुशलेम इस्रायलला जायचं का? लोक म्हणतात का पाळायचं, काय युद्ध बिद्ध चालू आहे, कुठे घेऊन चालले तिकडे, फार कठीण दिवस आहे. ते बरोबर आहे, ह्या शेवटला काळ आहे आणि इस्रायलला चौबाजूने घेरलं जाईल, या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहे. परंतु आपला तो देश नाहीये. आपला देश एक कनान देश. प्रेज द लॉर्ड. ज्याला नवीन यरुशलेम म्हणत आहे, ते लवकरच पृथ्वीवर येणार आहे आणि त्याचीकडे आम्ही चालत असताना प्रियांनो, आम्हाला दुःख, संकट आणि समस्या जरी असल्या तरी येणार दिवसामध्ये जे काही मिळणार आहे त्यासाठी आपण आनंद करावा. वारंवार मी उदाहरण देतो, त्याकडे नेणार नाही. आणि त्यामध्ये उदाहरण देत असताना मी नेहमी सांगतो की एक माता किंवा एक स्त्री ही प्रसूती वेदनाच्या दुःखापेक्षा बाळाच्या जन्माच्या आनंदामध्ये काय करत असते? ती वेदना सहन करते. बरोबर आहे. फारच क्वचित बाया असतील की ते म्हणतील नाही जाऊ जा, एवढा त्रास होतो त्यापेक्षा बच्च्याला जन्मही नको द्यायला, असं म्हणणारे क्वचितच कुठेतरी जगात सापडते. या मातेला एक बालक व्हावा, या घराण्याचा वारस मिळावा, यासाठी ते सर्व वेदना सहन करते. आणि वेदना सहन केल्यानंतर काय मिळणार आहे त्याच्या आनंदात, त्याच्या स्वप्नात ती रमून जाते आणि या वेदनाला ती विसरते. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेल्या कोणतेही माता आपल्या या वेदना सगळ्या जगाला सांगत फिरेल का? नाही सांगत. कोणी पण सांगणार नाही. ते म्हणाल नाही माझा मुलगा असा, माझा असा वगैरे वगैरे, पण वेदनाबद्दल कधी बोलणार, विसरतात ते. एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. माझी पत्नी, तिची फार इच्छा होती की जम्मू आणि काश्मीर मध्ये जायचं. आणि म्हटलं सगळ्यांनाच आवडतं, कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं तिथे. आणि त्या जम्मू आणि काश्मीरमध्ये हिवाळ्यामध्ये जायचं. म्हटलं काय वेळ लागला, हिवाळ्यामध्ये जायचं म्हणजे कसलं बर्फ, काय टेम्परेचर, आपण कसं काय तिथं सहन करणार. नाही नाही, काही जरी झालं तरी आपल्याला या सीझन मध्ये जम्मू काश्मीर बघायचं. ठीक आहे बाबा, अभि तेरी इच्छा, करू आपण पूर्ण. आणि मग आम्ही थेट हिवाळ्यामध्ये, म्हणलं डिसेंबरचा 1 महिना असेल असतो, आणि त्या दरम्यान आम्ही ठरवलं तिकडे जायचं. परंतु तिथे गेल्यानंतर जी अवस्था आमची झाली तर ते बघून विचारच केला नाही. कारण की तिथे श्रीनगरमध्ये देखील तापमान जवळपास 0 किंवा त्याच्या खाली तापमान होता. बिछाण्यावर झोपल्यानंतर खालून पण हीटर लावलेले होते, रूम पर हीटर लावलेले होते, पण थरथर 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 व्हायचं, झोपच यायची ना. म्हटलं काय तू, अरे चांगल्या सीझन मध्ये जायचं काश्मीरला, चांगल्या ह्याच्यात जायचं, हे काय आता बर्फ एवढ्या थंडीमध्ये बघायचं. नाही नाही नाही, थंडीमध्ये आणि विशेष करून मला बर्फात खेळायचं आहे. चला बाबा बर्फात खेळायचं. मग आम्ही गेलो गुलमर्ग, सोनमर्ग, आणि तिथे गेल्यानंतर बर्फच. आता हिवाळा म्हटल्यानंतर बर्फ पडतो, रस्ते बंद, हे सगळं. आणि मग आम्ही भरपूर बर्फामध्ये खेळलो, भरपूर त्याला एन्जॉय केलं, आनंद केलेला आहे. आणि तेव्हा तिकडे गेल्यानंतर आम्हाला पुष्कळ लोकांच्याकडून ऐकायला मिळालेलं आहे, कदाचित आपणही ऐकलं असेल. आणि एक खूप मोठा शायर आहे ज्याला फिरदौस म्हटलेला, आणि त्या फिरदौसने म्हटलंय की जगामध्ये जर कुठेतरी स्वर्ग असेल तो इथेच आहे, असं माहिती. म्हणजे जगात जर कुठे स्वर्ग असेल, फिरदौस हा पर्शियन आहे, इराणचा आहे, आणि त्यांनी असं आपल्या कवितेमध्ये किंवा शायरीमध्ये म्हटलंय की जगामध्ये जर कुठे कधी स्वर्ग असेल तो तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे. आणि खरोखर आम्ही त्या स्वर्गाचा आनंद घेतला आणि आम्ही पण म्हटलं खरोखर स्वर्ग इथे आहे. परंतु त्या स्वर्गापर्यंत जाता 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 जे काही आमचे हाल झाले ते आता एवढा वेळ नाही की मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. परंतु जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो
आणि त्या सर्व गोष्टीचा आस्वाद घेतला, तर आमची जे प्रवास होता जो खूप क्लेशमय कष्टमय झाला तो आम्ही विसरून गेलो कुठं. आणि त्याच 2-3 महिन्याच्या नंतर माझी पत्नी ह्या स्वर्गातून दुसऱ्या स्वर्गात निघून गेली. म्हणजे ती परत दुसरी ट्रिपला जाऊ शकली नाही. ही शेवटली ट्रिप होती तिच्या बरोबर आमच्या जाण्याची. प्रियांनो, हे एक बाब लक्षात ठेवा की जगातला स्वर्ग मिळवण्यासाठी, जगाचा आनंद मिळवण्यासाठी, जगातला माता बनण्यासाठी, जगातला दैहिक आपण म्हणतो लाभ घेण्यासाठी आपण कष्ट उचलतो आणि मग आपल्याला आनंद मिळाल्यानंतर आपण या दुःखाला विसरून जातो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर बघितलं तर येशू ख्रिस्ताने येणारा जो आनंद आहे, येणारा जो विजय आहे, येणारा जो तारणाचा मार्ग आहे, येणारा जो मुक्तिदाताचा मार्ग आहे, त्याकडे बघत असताना हे जे वधस्तंभाचं दुःख आहे याला कमी लेखलेलं आहे. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की जर आम्ही त्याचे शिष्य आहोत आणि आम्हाला त्याच्या मागे मागे चालायचं आहे तर आम्हाला देखील वधस्तंभ घेऊन चालायचं आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमचे आणि माझे पाप वाहिलेले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी न्यायस्थानाच्या समोर उभा राहून पापी अवस्थेमध्ये टिकणार नाही, कारण की पापाचं जे काय वेतन आहे आणि क्रोध आहे, तो शाप आहे, तो पिता परमेश्वराचा तो भयानक आहे, तो तुम्ही आणि मी सहन करू शकत नाही. दुसरी गोष्ट ही आहे की तो निष्कलंक होता तरी देखील हे सर्व काही तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलं. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त. आम्हाला बसलेल्या फटक्याने कोणाला आरोग्य नाही मिळणार. आम्ही कोणाचे पाप वाहिले तर आम्ही त्याला पापमुक्त करू शकत नाही. ही पात्रता नुसता प्रभू येशू ख्रिस्ताची होती. आणि तो पुढे म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या. म्हणजे मी तुम्हाला आणि विसावा देत असताना तो पुढे असा म्हणतो की माझा वधस्तंभ तुम्ही घ्या, कारण की तो हलका आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपल्याला फार काही करायची गरज नाही. ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी ते सगळं काही केलेलं आहे. आणि आता आम्हाला आमच्या येशूच्या मागे एक आज्ञाधारक शिष्याप्रमाणे त्याची इच्छा काय माझ्यासाठी, ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने स्वतः इतरांसाठी वधस्तंभ व्हायला, तेव्हा मला देखील इतरांचं ओझं घेऊन पुढे चालायचं. प्रेज द लॉर्ड. की प्रभू ही माझी बहीण, हा माझा भाऊ, ही माझे शेजारी, हा माझा ओळखीचा व्यक्ती खूप त्रासात आहे, प्रभू अडचणीत आहे, माझ्या देवा त्याच्यावर तू दया कर, त्याच्यावर तू करुणा आणि कृपा कर. आणि त्यामुळे आपण इतरांसाठी प्रार्थना करणारे, म्हणजे घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता देणारे होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु आपली प्रार्थना कशी असते, प्रभू घरात अडचणी आहे, प्रभू आजारी आहे, माझ्या लेकरांचा प्रॉब्लेम आहे, माझं काही भलं होत नाही, मी माझ्या घरामध्ये संकट आहे, बरकत नाही. एकच गोष्ट लक्षात ठेव, मी परत एकदा रिपीट करतो की या जगामध्ये राहत असताना जे निवास मंडप, ज्याला आपण म्हणतो टॅबरनेकल, निवास मंडप, हे आपल्याला तो स्वर्गात दिसणार आहे. माझं पुस्तक आहे, त्यामध्ये तुम्ही विस्तृत त्याच्यामध्ये अभ्यास करणारच आहे. हर्षू, निवास मंडप घे ना बाजारात, टॅबरनेकल घे ना. बंद झालं क्या यार. चला, तर आता त्या निवास मंडपामध्ये एक वेदी बाहेर आहे आणि एक वेदी आत आहे. सांगा, बाहेरच्या वेदीचं नाव काय आहे? ज्याला अंगणात आहे ती वेदी. आणि दुसरी वेदी आत आहे, ती परम पवित्र स्थानामध्ये आहे. आणि वेदी आणि अल्टर, आणि त्याबद्दल सांगा, अंगणामध्ये होती त्या वेदीचं नाव काय? सांगा बरं. खूप झालं आपलं शिकून खूप वेळेस मी प्रत्येक संदेश. कोणती वेदी? होम अर्पण करण्याची वेदी, ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये, बघा ही वेदी जी आपल्याला दिसत आहे ती वेदी आहे. आणि त्या वेदीच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तर ती वेदी जी आहे ती द अल्टर ऑफ बर्न सॅक्रिफाईस किंवा ऑफरिंग, जिथे होम केलं जातं. आणि दुसरी वेदी आत आहे पवित्र स्थानामध्ये. त्या वेदीचं नाव काय? एक आणखीन वेदी आत आहे, फार विसरले. एक आणखीन वेदी आत आहे. पवित्र परमपवित्र स्थानात कुठे चालले तुम्ही? ते कोश आहे तिथे, त्याच्या बाहेर एक वेदी आहे, त्या वेदीचं नाव आहे धूप वेदी. विसरू नका, धूप वेदी, अल्टर ऑफ इन्सेन्स. ती एक वेदी आहे आणि जिथे
आपल्याला दिसतं की वर्षातून एकदाच परमपवित्र स्थानातून महायाजक जातो आणि तो रक्त घेऊन तुमच्या आणि माझ्यासाठी प्रायश्चित करतो. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्त आज काय काम करत आहे? येशू ख्रिस्ताचं काम काय आहे? आपल्याला माहिती आहे, आपल्याला खूप आवडतं. मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो, मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. यस, आपल्याला जागा तयार करतात, आपल्याला तिथे फ्लॅट बंगला वगैरे काय काय मिळणार आहे, आनंदाची बाब आहे. फक्त त्या व्यतिरिक्त प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय करत? कारण की येशू हा स्वतः वलांडणाचा कोकरा पण आहे आणि येशू महायाजक पण आहे. प्रेज द लॉर्ड. हा, आणि तो काय करतो तुमच्या आणि माझ्यासाठी? पण माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, माझ्यासाठी रदबदली करत आहे. आज आपण जेव्हा वेदीच्या पाशी येणार आहोत, इथे लक्षात ठेवा, वेदीच्या पाशी येणार आहोत आणि आपण म्हणा, प्रभू मी चुकलो आहे, प्रभू मी माझे पाप अधर्म तुझ्या समोर कबूल करतो, प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी मी केलेल्या आहे. हो, ज्या प्रकारे पौल म्हणतो की ज्या गोष्टी मला कराव्याचं वाटतात ते मी करत, आणि जे नाही कराव्याचं वाटत ते मी करतो, पण ते मी करत नाही तर माझ्या ठाई असलेला कोण करतं? पाप हे करतं, पाप हे करतं. पुढे मी त्या विषयाकडे येणारच दोन्हीकडे. आणि यामुळे आज तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदलीची प्रार्थना कोण करत आहे? मग तुम्ही आणि मी काय करत आहोत इथे? आपण त्याच्याकडे आपले पाप अंगीकार करत आहोत. लक्षात ठेवा, पाप अंगीकार करत आहोत आणि कळत न कळत किंवा धिटाईने केलेले पाप प्रभू समोर आपण कबुली देत आहोत. आणि कबुलीच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्या रक्ताच्याकडे प्रभू पिता परमेश्वराला घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ, हे परम पवित्र रक्त, हे मी ह्यांच्यासाठी सांडलेलं आहे. पित्या, या रक्ताकडे बघून आणि या प्रायश्चित हृदयाकडे बघून पित्या यांना तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हे त्यांना तू काय कर? आता मी परत रिपीट करतो आणि प्रश्न विचारतो की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय करत आहे? काय करत आहे? कोणासाठी रदबदली मध्यस्थी करत आहे? मग तुमच्या आणि माझ्या प्रार्थनामध्ये आपल्यासाठी का प्रार्थना असतात? तो काय प्रभू करतो ना तुमच्यासाठी, विनंती करतो, त्याला दिसत नाही का? तो प्रार्थना करत नाही का? तो करतो. मग प्रभू येशू ख्रिस्तही करतो आणि मग आपणही करतो. म्हणजे आपण म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताला कळत नाही काही गोष्टी, माझे प्रॉब्लेम, माझ्या समस्या बहुत डेंजर है भाई, बहुत डेंजर है, वो प्रभू को भी नहीं समजेंगे, वो मेरे को समजते, असं म्हणून आपण पण करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेला आपण कुठेतरी कमी लेखतो. आलं का लक्षात? तुम्हाला येतं सगळ्यांना लक्षात? तुमच्या आणि माझ्यासाठी जर देव रदबदली करत आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी देव मध्यस्थी करत आहे, तर आपण आपल्यासाठी का मागत बसतो? येशू ख्रिस्त कोणासाठी मागत आहे? दुसऱ्यांसाठी मागत आहे. तुम्ही आणि मी कोणासाठी मागायला पाहिजे? आता आमच्यासाठी माझा देव उभा आहे ना. जर देव अनुकूल आहे तर कोणी देखील प्रतिकूल नाही. पण आपण आपल्यासाठी मागतो. मग प्रभू येशू ख्रिस्त कोणासाठी मागणार? तुमच्यासाठी काय मागणार? तो ह्याला गरजच नाही. हा स्वतःच परमेश्वराच्या जवळ महायाजकच बनून डायरेक्ट जात येतो. माझी गरजच नाही ह्याला. बरोबर आहे ना? आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला विचार करण्याची गरज आहे की आज आपण जेव्हा मेजेच्या पाशी येणार आहोत, जेव्हा गुडघे टेकणार आहोत आणि मी सांगितलं की पाप अंगीकारासाठी आपण देवाला म्हणणार आहोत, तेव्हा देवाला मध्यस्थी करू द्या आणि देव तुम्हाला शुद्ध करेल, पवित्र करेल. कारण की जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो, आमचा देव विश्वसनीय आहे, आमचा देव न्यायी आहे आणि तो सर्व अधर्माने पापापासून काय करतो? आम्हाला क्षमा करतो, शुद्ध करतो. आणि हे सर्व गोष्ट येशू करत आहे. परंतु प्रियांनो, आधी माझे राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटताना जेव्हा दिसतं, तेव्हा हा धार्मिक व्यक्ती, हा त्याच्या राज्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीसाठी त्याला काहीच करायची गरज नाही. कारण की आपल्यापेक्षा आपण एवढा मागतो आणि आमचा देव एवढा घेऊन तयार आहे आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आकाश आणि पृथ्वी जेवढं एकमेकांपासून दूर आहे किंवा उंच आहे, तेवढ्या त्याच्या कल्पना आमच्या कल्पनेपेक्षा उंच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण एवढ्याशाच कल्पनेमध्ये, जगिक कल्पनेमध्ये देवाला फसवतो आणि त्या मोठ्या कल्पना जे देवाचे तुमच्यासाठी आहे, ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याचं कारण एकच आहे की आम्हाला हवं ते लगेच मिळत नाही. प्रार्थना केली की लगेच बाळासाहेब नाही हो, फरक पडला. थांबा जरा. देवाची इच्छा काय आहे? तुमची इच्छा काय? तुम्ही देवाकडे किती विश्वासाने आले? जा बाई, तुझ्या विश्वासाने बरं केलेलं आहे का? बाळक साहेब नाही विश्वास
तुझा विश्वास आणि देवाचा समय याद्वारे कार्य होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्या कार्यासाठी देवाला समर्पित हो. आणि यासाठी प्रियांनो आम्हाला सदोदित परत एक बार मी आपल्याला त्या वेदीपाशी घेऊन जातो. हर्ष ती वेदी दाखव. आणि वेदीच्या 4 शिंग आहे आणि त्या 4 शिंगावर रक्त लावलेलं आहे. 4 शिंग दिसले सगळ्यांना? दिसतंय? नाही दिसत? अरे काय यार. ठीक आहे, 4 शिंग आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ही जी वेदी आहे, काय झालं तर त्या 4 शिंगाला रक्त लावलेलं आहे. आणि ते रक्त जे आहे ते कोकऱ्याचं रक्त आहे. आणि त्या कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे जो कोणी त्या शिंगाला धरतो त्याचा बचाव होतो. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आणि त्या वचनाच्या द्वारे आपल्याला आणखीन लक्षात येईल की पहिले राजे 1 अध्याय 50 ते 53 यामध्ये एक सुंदर बाब तिथे मेन्शन केलेली आहे, ज्याला आपण एक विशिष्ट गोष्टीकडे घेऊन जातो. पहिले राजे यातला 1 अध्याय आणि 50 यामध्ये लिहिलेला आहे. आपण वाचा. अदोनिया हा चुकला, अदोनियाने गुन्हा केला. अदोनियाचं मरण हा ठरलं होतं कोणाकडे? राजा शल्मोनाकडे. आणि तो म्हणतो की आता हा मरणार. मग अदोनियाने काय केलेलं आहे? धावत गेलेला आहे आणि तो वेदीचे शृंगे जे आपल्याला दिसतात आणि त्याला तो धरून बसलेला आहे. कारण की याला शरणस्थळ असं म्हटलेलं आहे. जो कोणी त्याला धरून राहतो त्याला मृत्यू नाही. प्रेज द लॉर्ड. मी रिपीट करतो, त्याला मृत्यू नाही तर त्याचा बचाव होता. परंतु ते लोक कोण आहे? ते लोक हे आहे की ज्यांनी जाणून बुजून पाप केलेले नाही, गुन्हेगार नाही. त्यांनी काय करायचं? शरणस्थळ याला जाऊन इथे जे वेदीवरचे शृंग आहे त्याला जाऊन स्पर्श करायचा आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे त्याचं मरण टळतं. त्याचं मरण टळतं. याद्वारे ते त्याच्यासाठी शरणस्थळ बनतं. म्हणजे तिथे तुम्हाला त्या मृत्यूदंडापासून तुमचा बचाव होतो. परंतु पुढे जर आपण बघितलं तर मी आता पुढे खोलावर नाही नेणार, परंतु जेव्हा आणखीन एक व्यक्ती होता ज्याचं नाव याब होता, तो त्यापासून पळाला तर काय झालेलं आहे? जसंच त्याने शृंगातून बाहेर पळाला आपल्याला दिसतं की राजा शल्मोनाने त्याला त्वरित मारून टाकलं. म्हणजे आता त्याला जगण्यासाठी काय करण्याची गरज आहे सांगा बरं? ते शृंगाला किंवा त्या शिंगाला धरून राहण्याची गरज आहे. त्या शृंगावर काय लावलेलं आहे? रक्त लावलेलं आहे. ते रक्त कोणाचं आहे? एक अशा प्राण्याचं आहे जो निरपराध प्राणी आहे. आणि ते शृंग किंवा ते शिंग ज्याला हॉर्न म्हणतो ते कशाचं आहे? होम वेदीचा जागा आहे. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी होम अर्पण प्रभू येशू ख्रिस्ताने कुठे केलेलं आहे? कुठे केलेलं आहे? समजत आहे का सगळ्यांना? हो, वधस्तंभावर केलेलं. वधस्तंभावर कोणाचं रक्त आहे? तिथे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या स्मरणार्थ जोपर्यंत ते वधस्तंभ आणि त्याचा रक्ताचा लाभ तुम्ही घेत आहात तोपर्यंत सैतानाची सत्ता किंवा जगातला असलेले कोणतेही शाप किंवा पित्याचा येणारा क्रोध यापासून तुमचा बचाव होणार आहे. कारण की तुमचं आणि माझं शरणस्थळ आज ते वधस्तंभ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला चमकायचं पण आहे, आम्हाला तारे पण बनायचं, आम्हाला सगळं काही बनायचं. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त त्या अपराध्यांच्याकडे बघून म्हणतो की हे पित्या यांना, आणि पुढे काय म्हणतो? हे काय करतात त्यांना कळत. इथे देखील अजाणतेमध्ये अदोनियाच्याकडून हत्या झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा त्या शिंगाला धरलेला आहे त्याचा बचाव झालेला आहे. प्रियजनो, आज मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही जाणून बुजून किंवा अजाणतेमध्ये जे पण पाप करतो आज या वेदीच्या समोर त्याचा स्वीकार करणं. जाणून बुजून जे पाप करतो, आता संत पौलाचं वचन आपण लिहिलंय की मी करत नाही तर माझ्या ठाई असलेलं कोण करतं? कोण करतं? जोरात बोला. पाप करतं. आणि पापासाठी वधस्तंभावर आणि एकदाच अर्पण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्या अर्पणाच्या द्वारे तुम्हाला शुद्धता, पवित्रता बहाल केली जाते. आणि ती शुद्धता आणि पवित्रतासाठी ते शृंग किंवा ते शिंग किंवा वधस्तंभ धरून बसणं गरजेचं आहे की नाही?
आणि यासाठी नुसतं प्रभुवचनाच्या पहिल्या रविवारी आपण आलो आणि हे शृंग इथे धरून बसलो आणि गेलो तर त्याचा लाभ होणार नाही, कारण की सैतान बाहेर उभा आहे, वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. मग आपण म्हणणार की हे सगळंच घेऊन जाऊ का पाळक साहेब? नाही, आम्हाला आपल्या जीवनामध्ये वधस्तंभासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्त की माझ्या स्मरणार्थ हे करा, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं, किंवा आपण या जगातून जात नाही तोपर्यंत करायचंय. कारण की वेळ कमी राहिलेला आहे प्रियांनो, वेळ कमी राहिलेला आहे. जगातल्या सर्व गोष्टी सैतान हा तुम्हाला माराव्यास तपलेला आहे. तो तुम्हाला घेरतो, मारतो, पापात पडतो, शापात पाडतो आणि त्याची ही इच्छा आहे की सार्वकालिक जीवन नव्हे तर सार्वकालिक मरणाकडे तुम्हाला घेऊन जायचं. परंतु प्रियांनो, आज आणि तुम्ही आणि मी त्या वेदीला, त्या शृंगाला, त्या वधस्तंभाला धरून बसण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन ऐका, घ्या आता वचन, प्रकटीकरणाचा 7वा अध्याय आणि 13 वचन. मी संपवतो लवकरच, झालेलं आहे कारण व्याख्यान खूप मोठा आहे, परंतु तरी देखील एक प्रश्न विचारलेला आहे की हे लोक कोण आहे? हे लोक कोण आहे जे बचावलेले लोक आहे? आपल्याला देखील एक दिवस हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे वगैरे वगैरे आपण गीत गाणारच आहोत. आणि ते गात असताना परत एक बार एक प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न विचारला जात आहे योहानाच्या द्वारे, ज्याला हे प्रगटीकरण झालेलं आहे. आणि तो एक वडील जनाला प्रश्न विचारतो आणि प्रगटीकरण 7:13 मध्ये वडील काय म्हणतो बघा. हा, त्यापैकी एकाने त्याला सांगितले, हा हे कोण आहे? अरे योहाना, तू स्वर्ग बघत आहे ना, आणि त्या स्वर्गाला बघत असताना तुला पांढऱ्या झग्यावाले पुष्कळ लोक दिसत आहे, जसं माझा पांढरा झगा आहे, किंवा आपण देखील अनेकांनी पांढरे कपडे घातलेले, ते सुंदर शुभ्र झगे घातलेले कोण आहे? हे बद्दल योहाना तुला काय वाटतं? आपल्याला काय वाटतं? आणि आपण जर या वेदीच्या या शृंगाला धरून बसलेलो आहोत, किंवा ह्या वधस्तंभाच्या गुलगुत्या टेकडीवरच्या वधस्तंभाला जर धरून आपलं जीवन घालवलेलं आहे, तर काय बदल होतो? ऐका, पुढे लिहिलेलं आहे, पुढे वाचा ना. हा हा, मोठ्या संकटातून ते येणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त महान मोठ्या संकटातून गेला. या लोकांनी देखील येशूला फॉलो करत त्याचा वधस्तंभ घेऊन, संकट आले, समस्या आल्या, परंतु हा आनंद येणाऱ्या दिवसामध्ये मला मिळणार आहे. कदाचित 20 वर्षानंतर, कदाचित 30 वर्षानंतर, कदाचित काही महिन्यानंतर, कदाचित आजच मिळून जाईल. अशा प्रकारच्या सर्व काही आनंदासाठी मी मोठ्या संकटातून स्वतःला जाऊ देते. पुढे, यांनी आपले झगे आमेन कोकराच्या रक्तात धुवून शुद्ध केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे नुसते ऋण मध्ये धुवून शुद्ध केलेले नाहीये की ऋण की चमक, आणि ही चमक नाही, ती चमक वेगळी चमक आहे. आणि ती चमक प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आणि मला कुठे जावं लागेल? कोकराच्या त्या अर्पणाकडे. आणि ते अर्पण कुठे झालेलं आहे? वधस्तंभावर. प्रेज द लॉर्ड. आणि त्या अर्पणाच्या द्वारे, या शुद्धीकरणाच्या द्वारे ते सर्व बचावले गेलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. नुसते बचावले गेलेले नाही, तर ते आता राज्य करण्यासाठी उठलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि मी वारंवार मागच्या थर्सडेला बायबल स्टडीमध्ये देखील सांगितलेलं आहे की मंडळी ही महत्वाची आहे. कारण की मंडळी हे रक्ताच्या नात्याच्या द्वारे जोडले गेलेले एक कुटुंब नाही, तर देवाच्या रक्ताच्या द्वारे जोडले गेलेलं कुटुंब आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल स्टडीला प्रिय कृपया या, कारण की मी मध्ये अनेक गोष्टी स्किप करतो. मला अपेक्षा आहे की तुमच्याकडे ती माहिती आहे, आणि नाहीतर मग माझा संदेश लांबतो पूर्ण मागच्याच गोष्टी रिवाइज करण्यामध्ये. असो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की हे लोक संकटातून, समस्यातून, वेदनेतून, ट्रायल्स मधून येत आहे. आणि आपण संकट आणि समस्या आले, एक तर मंदिराकडे पळतो किंवा एक मंदिरापासून पळतो. दोघांपासून एक गोष्ट करतो, रिपीट करतो. संकट समस्या आल्या तरच मंदिराकडे जायचं, नाही तर मग काही लोक जाऊ द्या, मरू द्या, सेवा सोडून काही होत नाही, असं करून पळणारे लोक आहे. अहो, हे संकट आणि समस्याच्या बद्दल योब म्हणतो, ज्याचे मुलं मेलेले आहे, ज्याचं घरदार पण गेलेले, ज्याची इस्टेट गेलेले आहे, त्याचे सर्व काही जे काही इन्कम मिळालेले आहे, त्याचं आरोग्य गेलेलं आहे,
तो म्हणतो देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊ नाही काय. देवापासून सुखच घ्यावं, दुःख घेऊ नाही काय. हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख यासाठी येतात की तुम्ही देवाच्या आणखीन जवळ जावं. प्रेज द लॉर्ड. कारण की एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमची आणि माझी परीक्षा ही अग्नीच्या द्वारेच होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू वचनाच्या मेजापाशी येत असताना लक्षात ठेवा, ऐका शब्द, मेजापाशी येत असताना आपण डागाळलेले सोन्याप्रमाणे आहोत. म्हणा डागाळलेले सोनं. डागाळलेलं सोनं म्हणजे ते सोनं तर आहे, परंतु बाहेरच्या ज्या काही प्रदूषणामुळे किंवा अस्वच्छतेमुळे ते शुद्ध व्यवस्थित दिसत नाही, काळपट पडलेलं आहे, त्याची चमक नष्ट झालेली. आणि आता सोन्याला शुद्ध होण्यासाठी कुठे न्यावं लागलं हो प्रियांनो? अग्नीतूनच जावं लागणार आहे. अग्नीतून गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर आज हे डागाळलेल्या सोन्याला या अग्नी परीक्षेतून तुम्ही नेलं, ज्यामधून येशू देखील स्वतः गेला, त्याचे शिष्य देखील गेले आणि हे 1,44,000 लोकही गेलेले, तर त्यांना त्याचा लाभ मिळालेला. कारण की ते अग्नीतून गेल्यानंतर ते चमकलेले. योब देखील त्याच्यातून गेलेला आणि तो आणखीन देवाच्या जवळ गेलेला. मी परत एक वर सांगतो, देवाला प्रश्न विचारा की देवा, ही अग्नी परीक्षा, ही समस्या मला तू दिलेली आहे. कारण की आपल्याला माहिती आहे, विश्वासणाऱ्याला कोणती परीक्षा देण्याच्या अगोदर योबाकडे जातो तेव्हा सैतान कोणाचा अप्रुव्हल घेतो? कोणाचा अप्रुव्हल घेतो? यस, देवाचा अप्रुव्हल तो आमच्यासाठी पण घेणार. देव म्हणतो नाही नाही, ते करणे काय कर, जाणे जाणे को प्रॉब्लेम. आणि मग त्यानंतर देवाला हा प्रश्न विचारा की देवा, हा संकट माझ्यामध्ये का कोणती गोष्ट तुम्हाला शिकवू इच्छितो? प्रेज द लॉर्ड. यस, कोणती गोष्ट मला तू शिकवू इच्छितो? कोणती प्रमोशन मला देऊ इच्छितो? कोणत्या प्रकारच्या विजयाकडे तुम्हाला घेऊ इच्छितो? आणि परमेश्वर सांगल की ही गोष्ट तुझ्यामध्ये उणी आहे, ही गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे, ती गोष्ट तू बघ आणि त्यामध्ये बदल कर. आणि जसंच ते बदल होतं, ती अग्नी परीक्षा तुमच्यातून निघून जाते. प्रेज द लॉर्ड. पण काही लोक विचारत पण नाही आणि बदलत पण नाही, त्यामुळे त्यांच्या परीक्षा वर्षानुवर्ष चाललेल्या आहे. आज मेजाच्या पाशी येत असताना त्या संकट आणि समस्या याची आठवण करा आणि देवाला परत एक बार विचारा की देवा, तू मला निर्मित केलेलं आहे, तू मला या जगामध्ये ठेवलेलं आहे, माझ्या जीवन मधून तुला काय अपेक्षित आहे? कोणती अशी गोष्ट जी मी करत नाही आणि जर ती केली तर मला तू विजयी जीवन देणार आहे. योबाने विश्वास राखला, शेवटपर्यंत विश्वास राखला, देवाने त्याला दुप्पट दिलं. प्रेज द लॉर्ड. देवाची इथे बसलेल्या प्रत्येकासाठी इच्छा आहे की जे काही तुम्ही मागता त्याचं दुप्पट मी देणार आहे. जेवढे संकट आहे त्याचे दुप्पट आनंद मी देणार आहे. परंतु आपण देवाच्याकडे जाऊन हे विचारतच नाही की का. आणि प्रियांनो, यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते संकटातून जाणारे 1,44,000 लोकांनी नियमित देवाच्या जवळ जाऊन, देवाला भेटत, देवाच्या बरोबर चालत, देवाचे जे काही उद्दिष्ट आहे ते जाणून देवाला अनुसरणारं जीवन जगलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण ते जाणतो आणि त्यानुसार काम करतो, तेव्हा आपण त्याचे शिष्य, जे वधस्तंभ घेऊन चालणारे शिष्य, ते बनतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? जोपर्यंत संकट समस्या नाही, खा रहे पी रहे मजा कर रहे, अरे कुछ नहीं बॉस, जाने का इच्छा रहेगी तो जाएंगे, नहीं जाने का तो नहीं जाने का. आपण अशा प्रकारचं जीवन जगतो. आणि मग काहीतरी प्रॉब्लेम झाला की सिस्टर ब्रदर पाळक साहेब करा फोन आणि करा आमच्यासाठी प्रार्थना. अहो ठीक आहे, संकट समस्या जगात कोणावर नाही आलेल्या. आमचा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीचा निर्माण करता, आकाशाचा निर्माण, तो देखील संकटातून गेला. आम्ही कोण लागून गेले? परंतु ह्याच्या मागे, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक योजना असते आणि ती योजना तुम्हाला आणि मला त्याचा अर्थ जाणून त्या पूर्णतेसाठी देवाची मदत मागायची. आणि यासाठी प्रियांनो, आज जर आम्हाला येशूमध्ये टिकून राहायचं आहे, तर जुन्या करारामध्ये ज्या प्रकारे शरण दुर्ग होते, शरण नगर होते, ज्याला म्हणतात सिटी ऑफ रिफ्युजी, तिथे ते लोक जात असे आणि त्यांचा बचाव होत असेल. परंतु आज तुमच्या आणि माझ्यासाठी जे सिटी ऑफ रिफ्युजी आहे किंवा स्थान आहे, ते वधस्तंभ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या स्मरणार्थ असं आपण इथे येत असताना मी परत एक बार आपल्याला सांगू इच्छितो की देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. प्रभू, मी ते शिंग कधी सोडणार नाही. कारण की ज्या समय ते शिंग सोडलं, ते शरण स्थानामध्ये मारले गेलेले लोक आहे. प्रियांनो, आम्हाला जीवनाच्या शेवटापर्यंत जर ते वधस्तंभ धरून राहिलो, त्याच्या बरोबर चाललो, ते अनुसरलो घेऊन, तर मला सांगू द्या, आपण देखील आकाशात चमकणाऱ्या त्या ताऱ्यासारखे झळकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हाँ, परंतु काही लोक म्हणतील, अहो पाळा, तो मरने के बाद मिलेगा. अभी क्या,
अभी तो आनंद का विचार करो, प्रेज द लॉर्ड। अभी तो काश्मीर का विचार करो कि काश्मीर में क्या होने वाला है, किती आनंद मिळणार आहे। का की जगात जर स्वर्ग काश्मीर एवढा सुंदर असेल तर सियोन किती सुंदर असेल, प्रेज द लॉर्ड। काश्मीर बघितल्याबद्दल एवढा आनंद होतो, तो स्वर्ग बघितल्याबद्दल त्याचा कल्पना आपण करू शकत नाही। परंतु कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है भाई, काहीतरी त्याग पण करावा लागेल। येशू ख्रिस्ताने तर मोठा वधस्तंभ ऑलरेडी तुमच्यासाठी व्हायला, आता छोटे मोठे त्याग तुमच्यासाठी सोडलेले आणि तेही आपल्याला करायचं नाही। आणि आपण म्हणा की प्रभू हे दे, प्रभू दे, प्रभू दे, मग प्रभू म्हणतो अरे भाई मेरे को काय केले रखा है, मी कोणासाठी मध्यस्थी करत आहे, मी पित्याजवळ कोणासाठी मागत आहे। आज तुम्ही जेव्हा इथे मागणार आहे त्याच्या तुमचे पाप अंगीकाराच्या द्वारे ते येशू म्हणणार की प्रभू यांना क्षमा कर, पिता परमेश्वर यांना क्षमा कर। परंतु तुम्ही आणि मी स्वतःसाठी मागतो आणि स्वतःच्याच इच्छेप्रमाणे जगतो आणि स्वतःच्याच समाधानासाठी आणि ज्याला म्हणतो स्वार्थी जीवन जगतो, त्याचा लाभ येशू ख्रिस्ताच्या शिष्यासारखा नव्हे तर पाप्यांसारखा तुम्हाला नाही मिळतो। आणि ज्या प्रकारे त्या व्यक्तीने ते शिंग सोडलं, बाहेर पडला आणि तो मेला, तो व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो घास घेतलेला आहे, यहूदा इस्करियोत घास घेऊन देखील त्या प्रभूच्या विधीतून तो बाहेर पडला आणि बाहेर रात्र होती असं लिहिलेलं। रात्र म्हणजे काय, अंधकार होता आणि तो अंधकारामध्ये गेला। आणि येशू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल ह्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो जन्मला नसता तर यस प्रियांनो, आमचा जन्म व्यर्थ नाही आहे। आम्हाला खरोखर जर जन्म मिळाला तर आमचं बरंच व्हायला पाहिजे, प्रेज द लॉर्ड। आणि ते बरं प्रभू येशूच करणार आहे। प्रार्थना करू। प्रभू आम्ही धन्यवादच देत आहोत, कारण की आज परत एक फार वचन कठीण आहे, वचन वधस्तंभाचं आहे, वचन निवास मंडपाचं आहे, वचन त्या शिंगाचं आहे, वधस्तंभ त्या पवित्र रक्ताचा आहे, तुझ्या मोडलेल्या शरीराचा आहे। आम्ही काय करावं याकडे देखील आज आम्ही बघितलेलं, परंतु देवा तू आम्हावर दया करावी, तू आम्हावर कृपा करावी आणि आम्हाला तू सुबुद्धी द्यावी। संकट आहे, समस्या आहे, आजार आहे, विकार आहे, व्याधी आहे, निराशा आहे, सर्व प्रकारचे दडपण आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे। हो पित्या, कसं आम्ही बाहेर पडावं, पण तू देवा आम्ही जर ते शृंग धरलं, आम्ही त्याचा वधस्तंभ धरलं तर माझा पिता मला आनंद देणार आहे। पाऊल आणि शिलास फटके खाऊन, पाऊल आणि शिलास त्या जेलमध्ये फटके खाऊन देखील देवाची स्तुती करत राहिले आणि भूमिकंप झाला, सर्व प्रकारचे दरवाजे उघडले गेलेले, सर्व प्रकारचे बंधन गळून पडलेले आणि त्या जेलर पासून तर सर्व प्रकारच्या अपराधांना तारण प्राप्त झालेलं आहे। हो येशू राजा, आज जर आम्ही फटके खाऊन देखील तुझी स्तुती आणि आराधना करतो, जसं येशू ख्रिस्ताने जैतुना डोंगरकडे जात असताना स्तुती आराधना करतच वधस्तंभाकडे गेलेला आहे। प्रभू राया, आम्हाला तू आनंद जीवन देणार आहे। आज या विधीच्या द्वारे पित्या आम्ही तुझ्या वधस्तंभाचं स्मरण करत असताना आमच्या जीवनातून कधीही वधस्तंभ दूर होता कामा नये। आज आम्ही ते रिमाइंड करत असताना आमचे पाप पदरी घेतो आहोत। तू देवा विश्वसनीय नाही, आमच्या अपराधांची क्षमा कर, मला शुद्ध कर, यासाठी की पित्या आम्ही इथून बाहेर जाऊन या जगामध्ये जगत असताना अशुद्धतेचं जग आहे, पापाचं आणि शापाचं जग आहे, सैतान त्याचा अधिपती आहे। प्रभू आत्म्याच्या द्वारे आम्हाला संचलित कर, यासाठी की तुझं आगमन जवळ असताना एक दिन आम्ही या जगातून जाणार आहोत आणि आमच्याबद्दल देखील त्या 1,44,000 प्रमाणे तू साक्ष देणार की ह्यांना तारणाचा जागा प्राप्त झालेला आहे, जो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र केलेला आहे। धन्यवाद असो येशू, कारण की यासाठी तू आम्हाला आज परत एक बार नव्याने शुद्धतेची ही प्रक्रिया करता, या विधी करता या मंदिरात एकत्र केलं आणि ती आम्हासाठी आशीर्वादितच केलेली आहे। प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन। त्यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत गात असताना